हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तर आज आपण बघणार आहोत सुक्कं चिकन. तर त्यासाठी आधी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्यात खडे मसाले आणि ठेचलेला लसूणचा वापर केला आहे. लसूण लाल झाला की त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच मीठ, जेणेकरून ते कांदा आहे तो लवकर शिजेल आणि कांदासुद्धा आपल्याला गोल्डन पिंक असा कलरचा करून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट घालून मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. हा मसाला 2 मिनटासाठी परतून घ्यायचा. मसाला चांगला शिजवून घेतल्यानंतर त्यात मी चिकन आणि बटाटा टाकला आहे. बटाटा हा ऑप्शनल आहे. हे सर्व हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच मीठ चवीनुसार टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचा. 10 मिनिटांनी त्या चिकनमध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे. त्या वाटणामध्ये मी भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीचा वापर केला आहे. हे वाटणसुद्धा आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे आणि तेही ढाकण न ठेवता. नीट परतून झाल्यावर त्याची कन्सिस्टन्सी अशी व्हायला पाहिजे आणि नंतर 2 मिनटं झाकण ठेवून त्याला कोथिंबीरने गार्निश करा. तर इथे आपलं सुक्कं चिकन रेडी आहे.